श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एका आश्रमामध्ये 3 शिष्य शिकत होते. तर गुरूंनी ठरवलं की आता या शिष्यांची परीक्षा घ्यायची, कारण आता परीक्षा संपल्या होत्या. आता शिष्य पण घरी जायला निघाले होते. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तिन्ही शिष्य आश्रमात आले त्यावेळेस गुरु बाहेर गेले होते आणि गुरूंनी आश्रमापर्यंत येण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती काटे टाकलेले आणि तिन्ही शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं की ही तुमची परीक्षा आहे. तुम्ही या काट्यावरून, काटेरी रस्त्यावरून चालत आश्रमापर्यंत तुम्हाला यायचं आहे. आता त्याच्यातला पहिला शिष्य होता, त्याने त्या काट्यावरून चालत 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 आश्रमापर्यंत तो पोहोचला. पण काट्यावरून चालल्यामुळे त्याचे पाय पूर्ण रक्तभांबार झाले होते. तसा दुसरा शिष्य होता, त्याने कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही आणि तो त्या मार्गावर चालायला लागला. त्याच्या पायाखाली जे येणारे काटे आहे तो रस्त्यातून बाजूला काढून ठेवत होता, साईडला करत होता काडीनं, आणि तो एक एक पाऊल पुढे टाकत होता. असे करत तो आश्रमापर्यंत पोहोचला. नंतर तिसरा शिष्य होता. तिसऱ्या शिष्याने एक झाडू घेतला आणि झाडूने पूर्ण काटे साफ केले. त्याच्यानंतर ते पूर्ण काटे जाळून टाकले आणि नंतर शिष्य आश्रमात गेला. तेव्हा गुरूंनी त्या तिसऱ्या शिष्याला शाबासकी दिली आणि जेव्हा दोन्ही शिष्य हे बघतात तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटते की म्हणजे गुरुजींनी आपण एवढं रक्तभांबार पाय केले, आपण एवढं काट्यावरून चालत आलो, तरीही गुरुजींना आपलं कौतुक नाही आणि तिसऱ्या शिष्यांचं कौतुक आहे. तर पहिला शिष्य गुरूंना विचारतो की गुरुजी, मी तर काट्यावरून चालत आलो आहे, माझ्या पायाला एवढे काटे रुतले आहेत आणि पाय तर माझे पूर्ण रक्ताने भरलेले आहेत, तरी पण तुम्ही मला न काही बोलता, शाबासकी न देता तुम्ही तिसऱ्या शिष्याला शाबासकी देताय, तर हे काही आमच्या लक्षात आलं नाही. तर गुरुजी शांतपणे त्यांचे दोघांचे बोलणे ऐकून घेतात आणि नंतर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतात. गुरुजी म्हणतात, तुला काही कामच नव्हतं ना काटेवरून चालत यायचं आणि पाय स्वतःचे रक्तभांबार करून घ्यायचं. तू काही काम नसताना तुझे पाय तू काट्यांनी पूर्ण असे म्हणजे रक्तांनी भरून घेतले आणि तू चालत आलास. दुसरा शिष्य होता. दुसऱ्या शिष्याला म्हणतात की तू फक्त स्वतःचा विचार केला की म्हणजे तुझ्या पायाखाली येणारे काटे ते बाजूला काढलेत आणि तू चालत आश्रमापर्यंत आलास. तू फक्त स्वतःचाच विचार केलास. पण हा जो तिसरा शिष्य आहे याने दुसऱ्याचा विचार केला, म्हणजे स्वतःच्या पायाला काटे टोचणार नाही किंवा इतरांच्या पायाला काटे टोचणार नाही, मी तर एकटा कसा पण जाणार याच्यावरून, पण बाकीचे पण जातील तर त्यांच्या पायाला पण काटे रुतणार ना. तर म्हणून त्यांनी ते झाडू घेतला आणि सर्व काटे साफ करून ते जाळून टाकले, स्वच्छ केला रस्ता आणि नंतर तो आश्रमात आला. त्यांनी आधी दुसऱ्याचा विचार केला, नंतर त्यांनी स्वतःचा विचार केला. पण तुम्ही दोघांनी असं काहीच केलं नाही, तुम्ही दोघांनी फक्त तुमच्या दोघांचाच विचार केला. तर तात्पर्य असं की म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांचा विचार करतो तेव्हा परमेश्वर आपल्यासाठी कुठे ना कुठे चांगलं ठेवलेलं असते, चांगलं करून ठेवते. परमेश्वर म्हणतो, तू म्हणजे तुझ्या हातून कोणाचं तरी चांगलं व्हावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांची सेवा करता तेव्हा कुठेतरी आपल्याला मेवा मिळतोच, अशी म्हण आहे. जिथं म्हणजे सेवा केल्यानंतर मेवा मिळतोच. तर असे आहेत गुरु, म्हणजे आपले गुरु पण आपली परीक्षा घेतात. स्वामी पण खूप वेळा आपली परीक्षा घेतात, दुःख देतात, आपल्याला संकट देतात, खूप सारी संकट देतात, पण त्याच्यातनं आपल्याला पास होत 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 पुढे जायचं आहे आणि त्याच्यातनं मार्ग शोधायचा आहे. गुरु तर आपल्या पाठीशी असतातच मार्ग दाखवण्यासाठी, पण आपल्याला त्याच्यातनं मार्ग शोधायचा आहे. कितीही संकट आलं तरीही न घाबरता संकटातून कसं बाहेर पडावं याचा मार्ग शोधायचा आहे. आणि याच्याच सोबत आपल्याला परोपकार सुद्धा करायचे आहे. कोणाचं मन न दुखेल, कोणाला थोडीफार मदत होईल अशी आपल्याला थोडी थोडी सेवा करत राहायचं आहे. पण स्वामी सेवा कधीही सोडायची नाही. स्वामींची सेवा, स्वामींचं नामस्मरण तुम्ही जरी श्री स्वामी समर्थ दिवसभर जपलत ना तरी पण ही आपल्या स्वामींची सेवा झाली. ही खूप प्रभावी सेवा आहे. यामुळे तुमची अनेक समस्या दूर होतील. तर आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. हा संदेश तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे काही स्टोरी असतील, काही कथा असतील, तुम्हाला काही अनुभव असेल तर तुम्ही इंस्टाग्राम वरती मला शेअर करा. मी तुमचा अनुभव नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. कारण जेवढी स्वामी सेवा तुम्ही कराल तेवढेच तुमच्या आयुष्यामध्ये सुख व आनंद येईल.
आणि तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे जर एखादा व्यक्ती आजारी आहे किंवा खूप त्रासामध्ये आहे, परेशानीमध्ये आहे, तर तुम्ही त्याला जर स्वामी सेवेत जोडलं तर त्याचे नकळत आपल्याला आशीर्वाद मिळतात. कारण त्याच्या आयुष्याचा भार हे स्वामी घेतात, स्वामी वाहतात आणि त्याचा परिवार, त्याचा आत्मा आपल्याला नकळत आशीर्वाद देते. म्हणून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा.